या संघाला मात्र पहिल्यांदा फलंदाजीसाठी निमंत्रित केलंय. आपण जर पहिल्या अगोदरच्या सामन्याचा विचार करू तर बॉलिंगमध्ये लाजवाब गोलंदाजी पाहायला मिळाली, ती म्हणजेच गोलंदाज संदीप गोडविंदे यांची. केवळ दुसऱ्या षटकामध्ये मॅन्डेटरी पॉवर प्लेचं सेकंड ओव्हर होती, निर्धारित क्षेत्ररक्षकांचं दुसरं षटक होतं आणि त्या षटकामध्ये केवळ 6 धावा खर्च केल्या आणि तब्बल 3 विकेट देखील संदीप गोडविंदे यांनी प्राप्त केल्या. समोरच्या संघाचं कंबरड मोडण्याचं काम संदीप गोडविंदेने पार पाडलं. गोलबंद दैवली संघ आपलं क्षेत्ररक्षण आपण लगेचच लावायचं. चला मैदानाच्या आत. एमजे स्पोर्ट्स दैवली लगेच आपलं क्षेत्ररक्षण लावायचं आहे. आणि त्यानंतर बॅटिंगमध्ये जर आपण कमाल पाहिली 38 धावांचं माफक आव्हान. रवी नावाचा शिवरत्न काजळवीर संघाचा बॅट्समन 27 या वैयक्तिक धावसंख्येवर नॉट आउट राहिला आणि संघाला विजयाची एक वेगळी माळ आपल्या गळ्यामध्ये खऱ्या अर्थानं स्वीकारताना पाहायला मिळाला. या 27 धावांच्या वैयक्तिक धावसंख्येमध्ये तब्बल 4 चौकार आणि एक उत्तुंग षटकार देखील आपण रवीच्या बॅटमधनं पाहायला मिळाला. आणि म्हणून मी सांगेल तेव्हा या स्पर्धेला आजच्या मुख्य अतिथी कक्षामध्ये आपल्याला शहापूर नगरपंचायतीचे नवनिर्वाचित नगरसेवक सन्माननीय रणजितजी भोईर साहेब आज प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला लाभलेले आहेत. त्याचबरोबर नगरसेवक सन्माननीय राजारामजी वैवी साहेब देखील आपल्या प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले आहेत. सगळ्यांना विनंती आहे की कोणीही मैदानावर टू व्हीलर आणायची नाहीये. आणि त्याचबरोबर संजयजी म्हात्रे साहेब आज बुलेटवरनं या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील मनापासून स्वागत. या स्पर्धेच्या दरम्यान आलेल्या सर्व मान्यवरांचं मी शब्दसंधाने स्वागत करतो. आपण जर व्हीआयपी डाईस पाहिला तर व्हीआयपी डाईसवर नामदेवजी अधिकारी साहेब असतील, हेमंतजी मोरे असतील, त्याचबरोबर रणजितजी भोईर साहेब असतील, राजारामजी वैवी साहेब असतील, ही सर्व मान्यवर मंडळी आज आपल्याला या व्यासपीठावर स्थानापन्न झालेली पाहायला मिळतात. नुकतेच आपल्याला याच स्पर्धेला भेट देण्याकरता चेरपळीचे माजी नगरसेवक धीरजी जुगरे असतील, युवा उद्योजक सम्राटजी सावंत असतील, युवा उद्योजक विशालजी पाटील असतील आणि त्याचबरोबर युवा सेनेचे शहापूर शहर युवा अधिकारी विनोदजी केणे असतील, ही सर्व मान्यवर मंडळी आज या स्पर्धेमध्ये आपल्या बहुमूल्य वेळ खर्च करताना पाहायला मिळाली. या सगळ्या पाहुण्यांचं, सगळ्या मान्यवरांचं शहापूर नगरपंचायतीचे नवनिर्वाचित नगरसेवक, शिवसेना शहापूर शहर प्रमुख आणि शहापूर शिवसेनेचा बुलंद आवाज सन्माननीय विजयजी भगत साहेब यांच्या वतीनं, हरिओम मित्र मंडळाच्या वतीनं, धर्मवीर चषक सन 2022च्या व्यवस्थापन समितीच्या वतीनं मनपूर्वक आभार. यावेळेला नेक्स्ट मॅच मैदानाच्या आत एमजे स्पोर्ट्स दहिवली विपक्ष डीके स्पोर्ट्स गोलबंड संघ. दैवली संघाने टॉस विन होऊन पहिल्यांदा क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आणि डीके स्पोर्ट्स गोलबंड या संघाला मात्र पहिल्यांदा फलंदाजीसाठी निमंत्रित केलंय. हा सामना मैदानाच्या आत सुरू होईल. या सामन्यातल्या पहिल्या डावाचं चलचित्र आपल्या अमोघ वाणीतून व्यक्त करण्याकरता, आपल्या समोर सादर करण्याकरता द व्हॉइस ऑफ कल्याण, व्हॉइस ऑफ टेनिस क्रिकेट मिस्टर भाग्यजी म्हात्रे सर यांना इन्व्हाइट करतो. यापुढील होणारा सामना किरण 11 कसारा विपक्ष जय बजरंग कांबारे. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर किरण 11 कसारा आणि जय बजरंग कांबारे दोन्ही संघांच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी यायचंय. किरण 11 कसारा आणि जय बजरंग कांबारे. तर आघाडी जोडी आशिष आणि अरुण नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आहे. सामना लगेचच सुरू करायचा आहे. संकेत त्या ठिकाणी पहिले षटक त्या ठिकाणी हाताळण्यासाठी मॅच क्रमांक 4 तुमच्या डोळ्यासमोर आहे. दैवली क्रिकेट संघाने टॉस जिंकून फिल्डिंगचा डिसिजन. गोलबंद नक्कीच क्रिकेट संघाला बॅटिंग करण्यासाठी इन्व्हाइट केलं गेलं आणि दाखल झाला त्या ठिकाणी आघाडीची जोडी. चला सामना चालू करायचा. संकेत पहिले षटक हाताळण्यासाठी बॉल तयार. 30 सर्कलच्या अगदी बाहेरून इथनं ओव्हरला करतील सुरुवात. पहिलाच बॉल राऊंड द विकेट. पहिलाच बॉल अपील सांगतात पंच, सहमत नाही आहेत. ऑफस्टमवरती बॉल होता. मुन्ना पठाण सर अनुभवी पंच, त्यांचा अनुभव त्या ठिकाणी सांगत असताना आणि या ठिकाणून जर आपण पाहायला गेला तर हा बॉल नक्कीच तुम्हाला डाट पाहायला मिळतोय. तर सन्माननीय बालाजी शेठ अंधारे साहेब नक्कीच या ठिकाणी आमच्या सादरीकरण कक्षामध्ये त्या ठिकाणी उपस्थित आहेत, बसलेले आहेत. अगदी या नक्कीच सामन्याचा आनंद ते व्यासपीठावरती बसून घेतात. तर त्यांचंही हरिओम मित्रमंडळ शहापूर आयोजित धर्मवीर चषकामध्ये मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत.
संकेत पहिलाच बॉल डॉट आला गेलाय त्या ठिकाणी बॉल तर तयार. पुन्हा एकदा संकेत थोडासा रिदम मध्ये अडथळा सांगत असताना मृत चेंडू डेड बॉल त्या ठिकाणी घोषित केला गेलाय. जास्त वेळ त्याला खर्च करू नका कारण तब्बल आपण विचार केला गेला तर आज थोडासा उशीर झालाय आपण सामना नक्की सुरू करण्यासाठी. त्याच्यामुळे विनंती करून कोणत्या प्रकारचा वेळ आजच्या दिवसामध्ये वाया घालवायचा नाहीये. आता तयार. पुन्हा एकदा पहिला बॉल डॉट त्याच्यानंतरचा हा संकेतचा बॉल. यावेळेला ॲक्युरेटली डाव्या स्टिकवरून ॲक्युरेटली कोणत्या प्रकारचा इशारा नाही आहे, आशाभूत नजरा नाहीत पंचांकडे. कारण बॅट्समनला माहिती आहे आपण जर बेट झालो ना तर परफेक्टली मिडल स्टिकवरनं बॉल हा जाणारच आहे. मिडल स्टिकवरून बॉल गेला धावसंख्या अजूनही एकही नाही आहे. बॅटच्या माध्यमातून एकही धावसंख्या नाही आहे. ज्या अनुषंगाने जर आपण पाहिलं गेलं तर 2 चेंडू फेकत असताना 2 डॉट बॉल त्या ठिकाणी फेकण्यास यश मिळत आहे गोलंदाज संकेत याला. राऊंड द विकेटने अजून एक चांगला बॉल परंतु आता ही धावसंख्या नाहीये. लागोपाठचे त्या ठिकाणी 3 चेंडू डॉट आहेत का हा प्रश्नचिन्ह आणि हा लागोपाठचे 3 चेंडू डॉट आहेत. विक्रम ना अनेक साऱ्या गोष्टींचा आपण घडू शकतो. तुम्ही बॉलिंग ट्रॅकवरती असता कधी कधी निर्धाव षटकांचा नक्कीच सुद्धा षटक राहतो. कधी कधी एका षटकामध्ये तुम्हाला 6 षटकार सुद्धा पाहायला मिळतात. कधी कधी बॅटिंगवरती असताना ना तुम्ही एका षटकामध्ये 6 षटकार टाकून 36 धावसंख्या सुद्धा बनवू शकतात आणि कधी एकही धावसंख्या बनत नाही. असे असंख्य सारे विक्रम असतात परंतु 3 बॉल डॉट हा विक्रम आजच्या दिवसामध्ये. शॉट आपला ऑन द टॉस फटका पाहायला गेला अप्परकटचा फटका देखना 4 फिल्डर चेंडू मागे वळतात. अखेरकार यश मिळाला गेलाय त्या ठिकाणी पॉईंटच्या फिल्डरला. परंतु दरम्यान जर आपण पाहायला गेलं तर या 2 धावा काय बोलतो काय समजत नाही आम्हाला. त्या ठिकाणी आलाय. फटका चांगला धावसंख्येला 2. चौथ्या बॉलवरती नक्कीच 2 धावसंख्या बनवण्यात यश मिळालं गेलं. आशिष त्या ठिकाणी होते. आशिष भरपूर काळ नक्कीच धावसंख्या बनवण्यासाठी अगदी प्रयत्न करत होते परंतु प्रयत्न आता सक्सेसफुल झाला आणि 2 धावसंख्या आल्या. हा? अरे तो आज येत नाही का बॉट यार यावेळेला फटका उचलला गेला यश मिळेल धावसंख्या मिळतील. अखेरकार श्वास शिस्सा होता आणि तो श्वास अखेरकार मुठीत धरलेला श्वास मोकळा केला गेला. एक चांगला फटका 5व्या बॉलवरती त्या ठिकाणी आलाय. चौकाराने टीमची धावसंख्या 6. काही गोष्टी ना आपण उंजलीत धरलेल्या पाण्याप्रमाणे आपल्याला ठेवावे लागतात. ज्या प्रकारे आपण उंजलीमध्ये पाणी घेतो काहीसे थेंब हाताच्या खाली पडतात हातामध्ये निसरतात. जे थेंब आपल्या हातामध्ये राहिलेत ना त्यांनी आपली तहान भागून आपण सॅटिस्फाईड राहणं खूप महत्त्वाची गोष्ट आहे. कारण ज्या प्रकारे आपण आयुष्य जगत असताना ना भरपूर साऱ्या गोष्टी आपल्याला परिपक्व करत असतात परंतु त्या परिपक्वतेच्या मागे ना आपली मेहनत महत्त्वाची असते आणि ती मेहनत आतापर्यंत संकेत करतोय. यावेळेला चांगला बॉल फटका चांगला ऑन साईडला फिल्डर खऱ्या अर्थाने पाहिलं गेलं ना तर थांबले गेले कारण त्यांनाही माहिती आहे एखादा चुकीचा प्रकारचा बॉल त्याच्यावरती धावसंख्या येऊ शकतात. त्या धावसंख्या पाहिला गेला आणि तब्बल या षटकामध्ये धावसंख्या आल्या 10. 10 धावसंख्या आल्यात. अनेक साऱ्या विषयांची रोलचाल समालोचनाच्या माध्यमातून होत असते. अनेक साऱ्या गोष्टींचा आडाखाडा नक्कीच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत असतो परंतु खऱ्या अर्थाने जेव्हा आपण क्रिकेटशी निगडीत राहतो ना तेव्हा मुख्य भूमिका कोणाची राहते माहिती आहे ती म्हणजे स्कोररची. कारण स्कोरिंग आमच्या डोळ्यासमोर आहे. योग्य तो लेखाचोखा किती धावसंख्या बनल्या गेल्या किती धावसंख्येवरती पहिला विकेट पडला गेला किती धावसंख्या कोणत्या गोलंदाजाने खर्च करत असताना किती विकेट आले ना ते खऱ्या अर्थाने सुजलच्या माध्यमातून खूप त्या ठिकाणी आम्हाला सोपं झालं आहे. कारण स्कोरर म्हटलं गेलं तर समालोचकाच्या पाठीचा कणा आणि पाठीचा कणा नसला तर आपण अश्मी उगीन काळात जाऊ कदाचित. कारण माणसाची पाहिलं गेलं तर माणूस जेव्हा विकसित होण्याच्या अगोदर ना खऱ्या अर्थाने असं म्हटलं जातं की तो माकडाच्या रूपामध्ये होता. माकडाच्या रूपामध्ये पाठीचा कणा त्यांचा सरळ झाला त्याचा माणूस झाला त्याचे हात मोकळे झाले त्यांचे श्वास मोकळे झाले आणि त्यानंतर नक्कीच माणूस घडला गेला. बॉलर त्या ठिकाणी दुसरा यूज केला गेला सतीश. पहिले षटक संकेत यांचं. संकेतने 10 धावसंख्या खर्च केल्या. त्या षटकामध्ये आले 2 चौकार आणि त्याच्यानंतर आता पाहायला मिळतात सतीश. पहिलाच बॉल ओव्हर द विकेट हाईट फॅक्टर पाहावा लागेल. पंचांकडे आशाभूत नजरा आणि यस फलंदाज त्या ठिकाणी सेफ असणार कारण फ्री हिटचा बॉल. इशारा केला गेला कारण हाईट फॅक्टर जास्त होतं ते आम्ही जाणलं गेलं कारण त्या ठिकाणी पंचांनी लगेचच इशारा त्या ठिकाणी केला गेला. जय पवार सर मुन्ना पठाण सर हे 2 नक्कीच पंच तुम्हाला पाहायला मिळाले आणि ज्या अनुषंगाने आम्ही नक्कीच मागच्या मॅचमध्ये उल्लेख केला गेला ना की शहापूरमधला एक असा सितारा एक असा तारा जो समोरच्या गोलंदाजाला ना अगदी सांगून
कोणत्या क्षेत्रामध्ये तो षटकार मारणार नाही की चौकार मारणार नाही ना हे सांगून चौकार षटकार खेळणारा एकच नाव शहापूर नगरीमध्ये, ते म्हणजेच मुन्ना पठाण सर. फ्रीचा बॉल मुबा असेल ऑन साईडला, अगदी पठाण सरांच्या जवळून हा बॉल तुम्हाला पाहायला मिळाला. स्क्वेअरला सीमारेषे पार हा 4. चौकार आलाय. चौकार आणि टीमची धावसंख्या 16, कदाचित 11 वरती पोहोचेल, कारण नो बॉल होता त्याच्यावरती सिंगल. 2 धावसंख्या 12 झाल्या होत्या, त्याच्यानंतर हा चौकार आला आणि त्याच्यानंतर पाहिलं गेलं तर टीमची धावसंख्या झाली आहे 16. ओव्हर द विकेटने शॉर्ट बॉल होता, रक्षकाची चुकी. अजून 2 धावसंख्या एक्स्ट्राच्या साह्याने नक्कीच पाहायला मिळतील 18 आकड्यावरती. 18 आकड्याचं समीकरण नक्कीच आम्ही तुम्हाला सांगितलं होतं की विराट कोहली, मिस्टर विराटियन, सर्वात महागडा खेळाडू भारतामधनं नक्कीच त्याला मानला जातो. IPL फॉर्मॅटमध्ये जर पाहिलं गेलं तर IPL फॉर्मॅटमध्ये सुद्धा सर्वात महागडा खेळाडू म्हणजे विराट कोहली. त्यांच्या नक्कीच टी शर्टवरती तुम्हाला 18 आकडा सातत्यानं पाहायला मिळतोय. तोच आकडा 18 आकडा गोलबन क्रिकेट संघाच्या स्कोर कार्डवर. बॅटची लिडिंग एज लेमन कट होती, बॅटची आतली कडा नक्कीच त्या ठिकाणी होती. हे सांगत असताना त्या ठिकाणी पंच कोणत्याही प्रकारची धावसंख्या नाहीये. आणि तिसऱ्या चेंडूवरती त्या ठिकाणी पाहिलं गेलं तर दाखल होण्या अगोदर दुसरा चेंडू त्यांनी वाईट टाकला होता, म्हणजे 2 चेंडू समाप्तीनंतर तुम्हाला धावसंख्या पाहायला मिळते 18 आकड्यावर. हा बॉल डॉट आलाय. सतीश पुन्हा एकदा तयार. विथ विकेट. फुल्लर लेन इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, दूरवरती बॉल. प्रयत्न सुरेखरित्या होतं. प्रयत्नांना पारितोषिक असतं तर कदाचित आधार मिळाले असते, कारण प्रयत्नांना जेव्हा तुमचे असफल होत असतात तेव्हा त्याच्या मागची गुणवत्ता ही पाहिली जाते. आता पहा गुणवत्ता काय होती. बॉल त्यांच्यापासून दूर होता, त्यांनाही माहिती आहे की हाताला स्पर्श होणार नाही, परंतु प्रयत्न का करावे नाही. असं म्हटलं जातं ना की प्रयत्नांतील परमेश्वर. इथनं प्रयत्न सक्सेसफुल झाले नाही, परंतु मित्रांनो तुमचे प्रयत्न जर प्रामाणिक असतील ना तर तुमच्या यशालाही पर्याय नसतं. अपयशाला आला चौकार. टीमची धावसंख्या 22. यावेळेला उचलण्याचा प्रयत्न कव्हर पॉईंटच्या अगदी मधनं डिक्लेरेशन झोनमध्ये हा बॉल सिंगल मिळेल. जय पवार सरांचा इशारा. सिंगल टीमची धावसंख्या 23-23. षटक क्रमांक चालू आहे दुसरं सतीश यांचं. सतीशचं खऱ्या अर्थाने हे षटक आहे. सतीश या षटकामध्ये 2 खराब चेंडू आले, एक वाईट बॉल आला, एक नो बॉल आला. हाईट फॅक्टर जास्त, म्हणजेच एखादा बॉल तुमचा हाईट फॅक्टर जास्त होतो पण त्याच्यावरती नोची गुण करतात ना त्यावेळेला गोलंदाजाच्या मनामध्ये दडपण काय असं माहिती आहे की आता नो चेंडू हाताळला गेला तर मला या स्पर्धेमधनं, या आजच्या मॅचमध्ये मला पुन्हा या षटकामध्ये गोलंदाजी करता येणार नाही. म्हणजे त्यांना येणारा बॉल ना अगदी सावधरित्या टाकावा लागतो. ती सावधरित्या गोलंदाजी पाहिली गेली. 4 चेंडू समाप्त झाल्या. टीमची धावसंख्या 23 या आकड्यावर. यावेळेला फटका चांगला खेळण्याचा प्रयत्न आणि याच गोष्टीचा उल्लेख करत होतो. बॅकर स्क्वेअर लेगला हा बॉल एक टप्पा घेतला गेलाय. त्या ठिकाणी बाउंड्री लाईनच्या बाहेर नक्कीच तुम्हाला पाहायला मिळाला आणि पंचांचा इशारा हा फक्त चौकार. कदाचित आता जास्त हाईट फॅक्टर असताना तर ह्या चेंडूवरती नो आला असता, का हाईट फॅक्टर थोडासा पाहिलं गेलं तर कमी होता. आणि बॉल खऱ्या अर्थाने पहा सांगतात जय पवार सर की बॉल ज्या वेळेला खेळला गेला ना बॅकलिपला त्यांनी खाली घेतलं तेव्हा तो बॉल खेळला गेलाय. म्हणजे तुम्ही जर सरळ उभे राहून स्टँड अँड डिलिव्हर फटका खेळले असते तुमचा हाईट फॅक्टर समजला असता, परंतु पंचांना हेच करावं लागतं ना की पुढे येऊन बॅकलिपला नक्कीच थोडंसं खाली पुढे स्टेपआउट होऊन ते खेळले. बॅकलिपला थोडंसं खाली घेतलं होतं, त्या अनुषंगाने पंचांना व्यवस्थित हाईट फॅक्टरचा त्या ठिकाणी अंदाज त्या ठिकाणी आपल्याला पाहायला गेला तर बांधता आला नाही, कारण खेळाडू थोडेसे खाली वळले होते. त्या अनुषंगाने हा नोचा इशारा नाहीये. या बॉलवरती आला चौकार. चौकार टीमची धावसंख्या 27 या आकड्यातील या षटकामधला सतीश द विकेटने. यावेळेला आता फसवलं गेलं, परंतु यष्टिरक्षकाच्या माध्यमातून ही दुसरी चुकी झाली. बाईच्या स्वरूपात सिंगल आले. टीमची धावसंख्या 28. 14.00च्या सरासरीनं या धावसंख्या बनल्या जातात. मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक संपन्न झाले दुसरं आणि धावसंख्या 28. पहिल्या षटकामध्ये 10 आल्या होत्या. या षटकामध्ये 18 धावसंख्या तब्बल बनल्या गेल्यात. ऐतिहासिक नगरी म्हणजेच पाहिलं गेलं तर ही शहापूर नगरी. 65 किलोची तलवार उचलायला सुद्धा मित्रांनो धाडस आणि मानस असावा लागतो. तो धाडस आणि मानस तुम्हाला यशाजी यांचा पाहायला मिळाला. 2000 शत्रूंना एकटा नक्कीच ज्याने झुंज दिली, 2000 शत्रूंना एकट्याने नक्कीच सडेतोड उत्तर दिलं. त्याचं नाव म्हणजे बाजी. खऱ्या अर्थाने हात तुटला तरी सैन्यांशी लढत होता, लढत राहिला आणि कोंढाणा किल्ला हा जिंकला गेला. त्याचं नाव तानाजी मालुसरे.
2 तासाच घोडा दिल्लीवरून पुण्यात आणणारा विक्रम ना संताजी यांनी बनवलं होतं. त्या ठिकाणी शत्रूच्या छावणीत घुसून त्याच्या तंबूचा मुकुट तोडून आणणारे ते म्हणजे धनाजी. ढाण्या वाघाला जिवंतपणे पाडणारे शिवपुत्र संभाजी महाराज आणि या सर्व थोर पुरुषांना एकत्र करून स्वराज्याचं नंदनवन ज्याने केले गेले ना ते नाव म्हणजेच हिंदू धर्माचे प्रतीक अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज. अनेक सारे विक्रम अनेक सारे राजांनी प्रस्थापित केले गेले आणि एक विक्रम राजांचा कसा आहे माहिती आहे की उदयबान सारख्या क्रूर सरदाराला त्याने जिवंतपणे पाडलं आणि त्याची वचक ना दिल्लीपर्यंत पोहोचली गेली आणि तेव्हापासून म्हटलं जातं की दिल्लीचे हे तख्त राखतो महाराष्ट्र माझा. काय उदयबान हा क्रूर सरदार होता त्याला जिवंत पाडलं होतं. संकेत त्या ठिकाणी शतक क्रमांक 3साठी तयार झालं मैदानाच्या आतमध्ये. संकेतना अशाच प्रकारे बॉलिंग करत असताना त्याला रिदमचा अंदाज त्या ठिकाणी बांधणं हे महत्त्वाचं आहे. ते दाखवतं संकेत कारण रिदम रनवे रिलीज ऑफ डिलिव्हरी या 3 गोष्टी. आशिष नाव आहे सतीश संकेत बॉलर आशिष बॅट्समन बहुत तयार. राऊंड द विकेटने फिरून खेळण्याचा प्रयत्न पडल्यानंतर आउट स्विंगर तुम्हाला पाहायला मिळाला. स्विंग याना मिस पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने चेंडूने वळून घेतला आणि राऊंड द विकेटने जेव्हा तुम्ही गोलंदाजी करत असा उजव्या हाताच्या फलंदाजासाठी ना तेव्हा तुमच्याकडे एक रॉंग वन असला पाहिजे. कारण तुमच्याकडे कोण असो त्या कोणामध्ये तुम्हाला बॉल पिच करावा लागतो. तुमच्याकडे एक रणनीती असते, तुमच्याकडे एक टप्पा असतो, तुमच्याकडे ना एक नॅचरल स्विंग असतो. तो नॅचरल स्विंग तुम्हाला पाहायला मिळाला संकेत यांचा. आशिष समोर हा बॉल त्या ठिकाणी डॉट फेकत असताना गोलंदाज यावेळेला पुन्हा एकदा व्यवस्थित बॅटवरती नाहीये. स्क्वेअर लेगला फिल्डर त्या ठिकाणी मिड विकेटचे वळतात कारण वाईडेस्ट मिड विकेट झोनमध्ये हा बॉल तुम्हाला पाहायला मिळाला. चेंडू उचलून फेकला जातो तोपर्यंत सिंगलपेक्षा जास्त काहीच नसेल. सिंगल आली आहे. टीमची धावसंख्या आता डावखुऱ्या त्याचा फलंदाज स्ट्रायकर एंडवरती असेल. अरुण आणि आशिष ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. अरुणचा विचार केला गेला तर आतापर्यंत चौकाराच्या साह्याने इंडिव्हिज्युअल 4 या धावसंख्येवरती खेळतोय. विचार केला गेला तर आशिषच्या बॅटमधून ना आतापर्यंत 2 चौकार आल्यात म्हणजेच तोही धावसंख्या 13 या आकड्यावरती इंडिव्हिज्युअल खेळतोय. टीमची धावसंख्या त्या ठिकाणी पोहोचत असताना 29 या आकड्यावरती. दुसरं षटक संपन्न झालं होतं 28 या आकड्यावरती आणि या षटकामध्ये पहिला बॉल डॉट आणि त्याच्यानंतर आली आहे सिंगल. टीमची धावसंख्या 29. राऊंड द विकेटने लबफोल्टॉस खेळण्याचा प्रयत्न मिस झालात आणि त्यानंतरचा नक्कीच सेलिब्रेशन आणि चेहऱ्यावरती हास्य पाहू शकता तुम्ही संकेतच्या. बॉल पाहायला गेला ना तर अगदी हवेमधनं स्विंग झाला. हवेमधनं स्विंग त्याच्या थाय पार्टवरती आदळला. त्या ठिकाणी विचार केला गेला तर त्या ठिकाणी नक्कीच आपण पाहायला गेलं तर अगदी लो फुलटॉस होता. बट फुलटॉसच्या माध्यमातून हा बॉल पिच आणि हा डॉट बॉल आलाय. बॉल तयार. अजून एक चांगला बॉल लेन थोडीशी पुढे ठेवण्यात आली. बॅटवरती कनेक्शन व्यवस्थितरित्या नाहीये. बॅट वर स्क्वेअर लागला ना की शॉटमध्ये हा तुम्हाला बॉल पाहायला मिळाला आणि अखेरकार जर आपण पाहिलं गेलं तर त्या ठिकाणी या बॉलवरती आली सिंगल. टीमची धावसंख्या 30 या आकड्यावरती. आणि ज्या वेळेला ना तुम्ही राऊंड द विकेटने गोलंदाजी करताना तेव्हा अनेक वेळा पंचांना या गोष्टीची पाहिलं गेलं तर ओळख पटवणं ना थोडंसं कठीण जातं की समोर नक्कीच मिडल स्टिकवरती फलंदाज होता की नाही. कारण राऊंड द विकेटने गोलंदाजी करताना तेव्हा अगदी पंचांच्या डोळ्यासमोर तुम्ही बॉल रिलीज करता. त्याच्यामुळे नक्की बॉल साईडून रिलीज गोलंदाजीने केला पाहिजे. हा बॉल ऑन साईडला फक्त धाडला गेला. त्या ठिकाणी डिक्लेरेशन झोनमध्ये नक्कीच हा बॉल तुम्हाला पाहायला मिळाला. आणि या क्रीडांगणाचा खऱ्या अर्थाने ना मुन्ना पठाण सरांना आडाखडा हा डोळ्यासमोर असेल कारण या शहापूर नगरीमध्ये नक्कीच ते राहतात. या शहापूर विभागामध्ये अनेक सारे ते क्रिकेट खेळले गेले आणि याच क्रीडांगणावरती अनेक सारे विक्रम त्यांनी नक्कीच दाखवले गेलेले आहेत. म्हणजे त्यांनाही माहिती आहे की कुठे आउटफील्ड जास्त आहे, कोणता बॉल कुठे खेळायचा, कोणत्या बॉलमध्ये कोणत्या फटक्याचं सिलेक्शन करायचं, शॉर्ट बॉल आला त्याला पुल करायचं, हुक करायचं, इनसाइड आउट खेळायचा. आणि त्या अनुषंगाने आपण पाहिलं गेलं ना तर डावखुऱ्याचा फलंदाज आता अरुण आता आपल्याला स्ट्रायकर एंडवरती पाहायला मिळेल. शेवटचा बॉल लास्ट डिलिव्हरी फ्रॉम दिस ओव्हर आणि रिव्ह्यू प्रत्येक टीमसाठी आहे. रनआउट आणि नक्कीच तुम्ही हाईट फॅक्टरसाठी रिव्ह्यू घेऊ शकता. या वेळेला आता पाहावं लागेल हा बॉल
अगदी बॉल आदळला गेला बॉडी लेंथवरती आणि पंचांचा इचारा फक्त लेग बाईचा अनुभवी पंच, अनुभव, एक्सपिरियन्स इज अ गुड टीचर, अनुभव तुमचा शिक्षक. तो शिक्षक या ठिकाणी अनुभवाचा, शिक्षण या ठिकाणी अनेक वर्ष ज्याने घेतला गेलाय, अनेक वर्ष आपल्या अंगामधल्या कलेचा नक्कीच आदर त्याने ठेवला गेलाय आणि आदराने, अगदी सन्मानाने आणि अगदी शिस्तबद्धतेपणे नक्कीच ज्यांनी क्रिकेट खेळला गेला आणि त्या क्रिकेट खेळाला उजाळा देण्यासाठी ॲज अ अंपायरिंगच्या माध्यमातून सध्या तरी या हंगामामध्ये नक्कीच ते चांगल्या प्रकारे कामगिरी करतात. मुन्ना पठाण सर, जय पवार सर हे ऑफिशियल पंचाच्या भूमिकेमध्ये. कॉल आला गेला, षटक क्रमांक 3 संपन्न झालाय. टीमची धावसंख्या 32-32. मराठी माणसाचे माडबिंदू हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना सुद्धा नक्कीच क्रिकेट आवडायचा. खूप आवडीनिवडीनं बाळासाहेब ठाकरे नक्कीच ठेवत असत. आवडता नेता जर पाहिलं गेलं तर त्यांना महात्मा गांधी आवडायचे, आवडता राजनेता ॲडॉल्फ हिटलर आवडायचे, त्यांना आवडता अभिनेतेना त्यांना क्रिकेट सृष्टीमधले ज्या चित्रपट सृष्टीमधले ना अनेक सारे अभिनेते त्यांना आवडायचे. अमिताभ बच्चन असेल, नाना पाटेकर असेल, त्यांना आवडत असेल. संगीताचा सुद्धा नक्कीच त्यांना खूप वेळ होता. किशोर कुमार, लता मंगेशकर यांना नक्कीच ते जास्त दर्जा द्यायचे, यांची जास्त संगीत ते नक्की आवडायचे. आणि आवडता खेळ जर म्हटलं गेलं ना तर त्यांचा क्रिकेट होता. आणि सुनील गावस्कर आणि सचिन रमेश तेंडुलकर हे त्यांना नक्कीच खूप आवडायचे. षटक क्रमांक 4 कोण आहे? हर्षद. पहिलाच बॉल अवे फ्रॉम द बॉडी, ऑप्शनमध्ये चेंडू ठेवला गेला होता अगदी समोरच्या दिशेने. नक्कीच त्यांना खेळायचं होतं परंतु 2 धावसंख्या बनतील. आउटफील्डच्या माध्यमातून अडला गेलाय. दैव बलवंत खेळाडू त्या ठिकाणी उपस्थित होते, त्या ठिकाणी अडवला गेला. टीमची धावसंख्या 34. जास्त वेळ ना त्या ठिकाणी कोणताही खेळाडू नक्कीच घेऊ नका, कारण या स्पर्धेच्या नक्कीच ज्या काही नियमावली आहेत ना त्या नियमावली तुम्हाला पाळाव्याच लागतील. त्याच्यामुळे नक्की जास्त वेळ घेऊ नका. हर्षद आहेत त्या ठिकाणी षटक क्रमांक 4 मध्ये. टीमची धावसंख्या झालेली आहे 34. या वेळेला आता चांगला बॉल होता. जास्त मोठा फटका मारण्यासाठी रूम बनवू दिले गेले नाही, कारण अगदी पायांच्या मधोमध हा चेंडू टाकण्यात आला. कदाचित मिस झाला असते ना बॅट्समन तर LBW बाद झाले असते. तर अगदी मिडल स्टिकवरती नक्कीच हा बॉल पिच केला गेला. फुल लाईन, कोणत्या प्रकारचा फायदा नाही. पायातून हा चेंडू उचलला गेला आणि हर्षदचा हा दुसरा बॉल त्या ठिकाणी चांगला फेकला गेला, त्याच्यावरती आले सिंगल. टीमची धावसंख्या 35 ओनबोर्ड. चला जास्त वेळ घेऊ नका त्या ठिकाणी. टीम दहिवली बॉल तयार. हाही बॉल चांगला क्रिकेटचा ब्रह्मास यार्कर, परफेक्टली यॉर्कर बॉल होता, कारण कोणत्या प्रकारचा 2 बॉलवरती मोठा फटका नाहीये. 3 बॉल एकंदर फेकले गेलेत. पहिल्या बॉलवरती आली दुहेरी, जो बॉल तुम्हाला डीप मध्ये पाहायला मिळाला. त्याच्यानंतर एक आली सिंगल, त्या बॉलवरती बॉटम हँडचा वापर आणि खऱ्या तऱ्हेनं हा बचावात्मकतेचा फटका होता. बचाव केला गेला या बॉलवरती, कारण यॉर्कर लेंथ होती. अजून एक चांगला बॉल थाय पॅडवरती अपील केली गेली, परंतु ऑप्शनवरती खेळाडू होते उपस्थित. ते सांगत असताना लेग बाईच्या रूपाने लगेच सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या साह्याने आता 36 धावसंख्या टीमच्या टोटलमध्ये. 4 चेंडूचा आपण विचार केला गेला ना तर सतीट लेंथ आणि लाईनवरती ना ही गोलंदाजी चालू आहे त्या ठिकाणी हर्षद याची. कारण बॉल जर पाहिले गेले तर सातत्याने ऑप्शनवरती ठेवले जातात. त्यांना माहिती आहे की यॉर्कर लेंथ ठेवला गेला तर यॉर्कर लेंथवरती ना समोरच्या संघावरती त्या फटक्याचं सिलेक्शन नाहीये, ते जाणलं जातं हर्षदच्या माध्यमातून. या वेळेला चांगला बॉल ऑन साईडला मिळेल संधी. त्या ठिकाणी फिल्डर अगदी DSTच्या साह्याने हा बॉल अडवला गेलाय. अगदी हा बॉल तुम्हाला पाहायला मिळाला त्याच्या पाठीवरती हा बॉल लागला गेला, त्याने अडवला गेला आणि या बॉलवरती अखेरकार ज्या धावसंख्येचं धावपळक थांबलं होतं ना त्या धावसंख्येचं धावपळक आता पुढे सरकत असताना टीमची धावसंख्या 38 ऑन बोर्ड 38 या आकडावरती. अजूनही शेवटचा बॉल शिल्लक हे षटकामधला. मैदानाची आउटफील्ड जर तुम्ही पाहिली गेली ना तर अगदी सुसज्ज. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न, वाईड मिळणार नाही कारण रिव्हर्स शस्त्र बाहेर काढलं. लेन पाहिली गेली, त्याच्यानंतर गती भन्नाट होती, वेग प्रचंड होता या बॉलवरती आणि त्या अनुषंगाने जर आपण पाहिलं गेलं तर हा शेवटचा बॉल डॉट फेकला गेला. यशस्वी षटक राहिलं. 6 धावसंख्येचं षटक, 4 धावसंख्येचं षटक राहिलं. त्या ठिकाणी संख्येचं ज्याने हाताळलं गेलं 3रं षटक, जे वैयक्तिक 2रं होतं. सतीशने हाताळलं गेलं षटक क्रमांक 2, ज्याने जास्त धावसंख्या खर्च झाला. म्हणजे 2 षटकामध्ये ज्या 28 धावसंख्या होत्या ना त्यानंतर फक्त 2 षटकामध्ये 10 धावसंख्या आल्या.
बॅट्समन 0 आणि बॅट्समन आपण जर विचार केला गेला तर अद्यापर्यंत भागीदारी जी आघाडीच्या फलंदाजीची आहे ना 38 धावसंख्येची ती भागीदारी आता यावेळेला स्थिर आहे. हा प्लस पॉईंट असतो. तुमच्याकडे नक्कीच एखादा भागीदारीचा चांगला भराणा आहे, त्या भागीदारीच्या माध्यमातून तुमचं धावफलक जास्त वाढतंय. परंतु या धावफलक वाढण्याचा आणि कमी होण्याचा ना हा स्ट्रक्चर हा आराखडा आहे ना हा सध्या तरी आपल्याला दहिवली टीमच्या माध्यमातून जरा स्ट्रॉंग पाहायला मिळतोय. कारण षटक क्रमांक 34 सुद्धा संपन्न झालाय. 24 बॉल त्यांनी फेकून झाला. 24 बॉलमध्ये ना फक्त आणि फक्त 38 धावसंख्या खर्च झालेले आहेत आतापर्यंतच्या 24 बॉलमध्ये. गौरवचा हा बॉल पहिलाच बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा. एक्स्ट्राने धावसंख्या त्या ठिकाणी वाढते. टीमची धावसंख्या 39 या आकड्यावरती. भागीदारीनं आता मैदानाच्या आतमध्ये चांगली तर होते, परंतु त्यांना ना तेवढं फार यश मिळत नाहीये चांगल्या धावसंख्या बनवण्यासाठी. यावेळेला फटका सरळच्या रेषेत. आता येईल फटका, आता चांगला येईल फटका. खऱ्या अर्थाने अगदी आमच्या ब्लॅक स्क्रीनच्या समोर हा फटका जिथे गाड्या ठेवलेल्या आहेत ना होंडा कंपनीच्या गाड्या नक्कीच जाऊन तुम्हाला पाहायला मिळतात. ज्या मॅन ऑफ द सिरीजसाठी नक्कीच तुम्हाला बाईक पाहायला मिळते. तर बाईकवरती नक्कीच हा बॉल तुम्हाला पाहायला मिळाला आणि षटकाराने खऱ्या अर्थाने संजीवनीचं काम आता त्या ठिकाणी दिलं गेलंय. बॉल जुना बॉल आहे का? षटकार आलाय. षटकाराने धावसंख्या 45 ज्या धावसंख्येची गरज होती ते धावसंख्या आता बनत असताना विचार करत होतो आपण त्या ठिकाणी इंदोरीचा सम्राट बाळासाहेब ठाकरे नक्कीच यांच्याबद्दल. कारण बाळासाहेब ठाकरे यांचं निधन 17 नोव्हेंबर 2012 रोजी झालं आणि जेव्हा बाळासाहेब ठाकरे यांचा मृत्यू झाले ना त्या दिवसापासून तो काळा दिवस महाराष्ट्रामध्ये गणला जातो. कारण त्यावेळेला मुंबई नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ना दुःखाचे अश्रू त्या ठिकाणी पसरले गेले होते. 2004 मध्ये बाळासाहेब ठाकरेंनी नक्कीच शिवसेना ही त्याच्या मुलाला म्हणजेच उद्धव ठाकरे यांच्या हातामध्ये दिली गेली होती. यावेळेला वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न, परंतु वाट शॉट चांगला फटका स्वीपर करायला खूपच वेगाने. आउटफील्ड थोडीशी स्लो झाली, त्या अनुषंगाने या 2 धावसंख्या तरी कंप्लीट होतील. 2 धावसंख्या झाल्यात कंप्लीट. 2 धावसंख्या साह्याने टीमची धावसंख्या त्या ठिकाणी पोहोचत असताना 47 या आकड्यावरती. शेवटची मॅच एक बिग फाईट असेल. कारण कसारा टीम म्हटलं गेलं तर या विभागामध्ये अगदी क्रिकेट खेळण्यासाठी आक्रमकतेची ही नक्कीच सर्व बॅटिंग लाईन मांडली जाते. म्हणजेच आजच्या दिवसामध्ये ना माझ्या अनुषंगाने घोटेकर बी आणि कसारा एक वेळ तरी एकामेकासमोर येणारच आहेत. उचलला गेला. शेवटच्या षटकामध्ये फटके येतात, परंतु मिस्टर आणि क्षेत्ररक्षक एका हातामध्ये 100 कॅच नक्कीच तुम्हाला पाहायला मिळाली. आणि अखेरकार 47 धावसंख्येची एक भागीदारी या ठिकाणी ड्रॉप होते. खिंडार पाडण्याचं काम केलं शेवटच्या षटकामध्ये, जिथे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाले. गौरव तिसऱ्या बॉलवरती मिळाली सफलता आणि इथं फलंदाज बाद होत असताना त्या ठिकाणी आघाडीला गेलेला आशिष आणि अरुण या आघाडीला होते, परंतु अरुण बाद झालेत. विचार केला गेला अरुणचा एक चौकार एक षटकार तब्बल 16 या इंडिव्हिज्युअल धावसंख्येवरती नक्कीच ते बाद झाले. विचार केला गेला आशिषचा लागोपाठची त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले 3 चौकार 1 दुहेरी 2 दुहेरी 2 एकेरी धावसंख्येच्या साह्याने तीही आपला स्कोर कार्ड चांगल्या प्रकारे व्यवस्थित. नयनला दाखल केलं मैदानाच्या आतमध्ये. मग तर गौरव अजून 3 बॉल शिल्लक. यावेळेला जास्त बॅकलिपला खाली घेतले नाही, अगदी सरळ नक्कीच हा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटच्या अगदी टेंडवरती हा बॉल नक्कीच लागला गेला. टीमची धावसंख्या 48 त्या ठिकाणी फेकत असताना त्या ठिकाणी 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकामधले. गौरव आपल्याला पाहायला मिळतोय. टीमची धावसंख्या 48. फुल्लर लेन देतात ऑन साईडला मिड विकेटला शॉटमध्ये फिल्डर त्या ठिकाणी थोडीशी मिस झाल्यानंतर बॉलला उचलला गेला आणि अखेरकार 49 धावसंख्या कंप्लीट झालेल्या आहेत. आणि शेवटचा बॉल आतापर्यंत शिल्लक असेल गौरवच्या या षटकामधला. गौरवने ना आतापर्यंत ज्या 3 गोलंदाजांनी कामगिरी केली ना त्या कामगिरीच्या जोरावरती गौरवला सुद्धा एक नवीन ऊर्जा प्राप्त झाली. शेवटचा बॉल या षटकामधला. यावेळेला फुल्लर लेन बॉटमांचा वापर बॅकलिपला थोडंसं सरळ घेतलं गेलं होतं, थोडंसं खाली गेलं गेलं. 2चा अवधी त्या ठिकाणी पूर्ण होणार नाही कारण पोहोचले गेले गौरव बॉलवरती. बॉलला कलेक्ट केलं गेलं. मुन्ना पठाण सरांचा इशारा शेवटच्या बॉलवरती आणि फक्त सिंगल 50 धावसंख्या आणि 51 धावसंख्येचं लक्ष्य आता कंप्लीट करावं लागेल टीम गोल्डन क्रिकेट संघाला, दहिवली क्रिकेट संघाला. कारण दहिवली क्रिकेट संघाने टॉस जिंकून नक्कीच फिल्डिंगचा डिसिजन नक्कीच घेतला गेला आणि त्यांना आता 51 धावसंख्या बनवाव्या लागतील.
तर कसारा आणि कांबारे दोन टीमचे कॅप्टन या. कसारा आणि कांबारे दोन टीमचे कॅप्टन टॉस करण्यासाठी. या स्पर्धेला नक्कीच हातभार लावण्याचं काम करत आहे त्या ठिकाणी सुजय आणि आमचे प्रीतम खऱ्या अर्थाने घोटी करतात, परंतु त्यांची गोलंदाजी जेव्हा मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहाल ना तर तुम्हाला प्रीतम बारीची आठवण होईल. प्रीतम बारी सुद्धा तशीच आहेत. तर सन्माननीय नगरसेवक रणजितजी भोईर साहेब नक्कीच आणि नगरसेवक आनंदजी जगडे साहेब नक्कीच या ठिकाणी उपस्थित आहेत आमच्या VIP डाईसवरती, आमच्या व्यासपीठावरती, सादरीकरण कक्षामध्ये आणि या स्पर्धेच्या एक मुख्य मंचावरती जे सुंदर शामियाना या ठिकाणी उभारलं गेलंय त्या सुंदर शामियानामध्ये अगदी बसून ते या स्पर्धेचा आनंद घेतात. तर त्यांचंही मनाच्या अंतःकरणाने हार्दिक हार्दिक स्वागत. तर कसारा आणि कांबारे दोन टीमचे कॅप्टन आमच्या आवाजाची नक्कीच दखल घ्या आणि लगेचच तुम्हाला टॉस करण्यासाठी यायचं आहे. व्हॅलेंटाईन डे अनेक सारीख तर बाळाशेठ अंदाडे साहेब या विभागातले नक्कीच उत्कृष्ट उद्योजक आहेत ज्यांच्या माध्यमातून खूप सारे चांगली कामं आणि तसेच उद्योग क्षेत्रामधलं एक मोठं राम नक्कीच सध्या सुद्धा शुभ आगमन त्या ठिकाणी होत असताना त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत. 51 धावसंख्येचं टार्गेट 51 धावसंख्येचं नक्कीच टार्गेट ते आता कंप्लीट करावं लागेल. लक्ष्य असेल 30 चेंडू 51 धावसंख्येचं. हे लक्ष्याचा खऱ्याने पाठला करत असताना ना मेहनत करावी लागेल टीम दहिवली क्रिकेट संघाला, कारण 51 धावसंख्या क्रीडांगणावरती म्हटलं गेलं ना तर चेस करणं तेवढी अवघड, परंतु इम्पॉसिबल सुद्धा नाहीये. 40 धावसंख्या डिफेन्स सुद्धा झाल्या, 30 धावसंख्या बनल्या सुद्धा गेल्या, 80 धावसंख्येचं टार्गेट सुद्धा कंप्लीट झालं. कालच्या दिवसामध्ये 5 चौकार पाहिले, आजच्या दिवसामध्ये तुम्ही पाहिले गेले 6 चौकार, त्याच्यानंतर पाहिले गेले लागोपाठचे 4 षटकार जे कालच्या दिवसामध्ये विक्रम संपादित केले. म्हणजे अनेक साऱ्या विक्रमांना आता सडेतोड उत्तर देता असताना ना अनेक सारे क्रिकेट संघाचे खेळाडू तुम्हाला पाहायलाच मिळतात, परंतु हा विक्रम या ठिकाणी प्रस्थापित होईल का? 51 धावसंख्येचं टार्गेट आणि 51 धावसंख्येचं टार्गेट कशा प्रकारे कंप्लीट होईल या ऐकूया वेल्वेट वाईस ऑफ शहापूर. नक्कीच या विभागामध्ये अनेक साऱ्या समालोचकाचा तुम्ही महत्त्वाचा वाटा ना फक्त क्रिकेट पर्यंत सीमित पाहिला, परंतु ज्या प्रकारे आमचे अमरदादा आहेत ना त्यांच्या वाणीतून ज्या शब्दरचनेने त्यांची शब्दरचना फिरते ना असं वाटतं की एखादा फिरकीचा गोलंदाज आहे आणि त्याच्या हातामध्ये बॉल फिरते. तशा प्रकारे नक्कीच शब्दांचा शब्दभंडार त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. अगदी अशा प्रकारे त्यांचे शब्दभंडार आहेत ना की एखादा नक्कीच विभाग असावा, त्या विभागामध्ये एखादी गोष्ट आपण सर्च करावी, त्या विभागामध्ये सर्च करत असताना नक्कीच एखादा आपल्याला हंडा मिळावा आणि त्या हंडामध्ये सोन्याच्या मोहरी आपल्याला मिळावा ना तशाच प्रकारे शब्दांच्या मोहरी त्यांच्या तोंडातून आपल्याला पाहायला मिळतात. जसं काय शब्दांचा ठेवा त्यांच्याकडे आहे आणि त्याच नक्की शब्द भंडाराकडे नक्कीच आपण जाणार आहोत. या आपण जाऊया अमरजी राऊत यांची शुभवाणी देऊन या खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. धन्यवाद. थँक्यू सो मच भागेश म्हात्रे सर. यावेळेला या धर्मवीर चषक 2022च्या पर्वाचा आस्वाद घेण्याकरता आपल्याला व्यासपीठावर शहापूर नगरपंचायतीचे नवनिर्वाचित नगरसेवक सन्माननीय रणजितजी भोईर साहेब तथा नगरसेवक सन्माननीय आनंदजी जगडे साहेब, युवा उद्योजक सन्माननीय बाळाशेठ अंदाडे साहेब या सगळ्या मान्यवरांचं या स्पर्धेचे मुख्य आयोजक नगरसेवक तथा शिवसेना शहर प्रमुख सन्माननीय विजयजी भगत साहेब यांच्याकडनं शब्दसुमनांनी सहर्ष स्वागत. क्रॅकर बॉल होता, कट केलं गेले, पॉईंटच्या डोक्यावर नक्षत्ररक्षक करेल पाठलाग, पहिला चेंडू आणि 2 धावांनी मात्र बॅट्समन बंटीच्या माध्यमातून आपल्याला या 2 धावा आणि या 2 धावांनी खातं उघडलं जाईल ते म्हणजेच MJ स्पोर्ट्स दैवली संघाचं. DK स्पोर्ट्स गोलबन या संघानं पहिल्यांदा फलंदाजी करताना 50 धावा धावफलकावर लगावल्या आणि 51 धावांचं हे आव्हान मात्र उभं केलं गेलं आहे तेच दैवली संघासमोर. बॉलिंग मार्कवर रमेश, सेकंड बॉल ऑफ दिस ओव्हर. यावेळेला पुन्हा कट केलं गेलं एक सुंदर फटका, परंतु दुर्दैवानं घोषित क्षेत्रामध्ये ही एक धाव मिळेल आणि एका धाव्यानं दैवली या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल 3 धावा. 51 धावांचं आव्हान आहे या मैदानावर. ज्या वेळेला आपण 10च्या पुढची सरासरी असेल किंवा नियर बाय 10ची सरासरी असेल तर मग मात्र थोडंसं अवघड जाताना आपण पाहायला मिळालं, परंतु म्हणतात ना मित्रांनो जे अवघड आहे ते अशक्य नाही आहे.
आणि ज्या शक्य नसतं ते शक्य असतं त्यावर मात्र घराघाती प्रहार केला गेला. लाजवाब फटका, चेंडू निघून जाईल वन बाउंड, सीमा पार. हा पाहायला मिळेल या डावातला पहिला चौकार. या 4 धावांनी एमजे स्पोर्ट्स दहिवली या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ती मात्र 7 धावा. अजूनही 44 धावांनी दूर असेल आपल्या लक्षापासनं तो म्हणजेच एमजे स्पोर्ट्स दहिवलीचा संघ. ज्या पद्धतीनं आक्रमणाला सुरुवात झाली आहे रमेशला मात्र आपली रणनीती बदलावी लागेल आणि त्या रणनीतीचा भाग म्हणून क्षेत्ररक्षणामध्ये फिल्डिंग साईडमध्ये थोडेसे चेंजेस आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्ट्राईकला असेल बॅट्समन भूषण. हवेला कुलवर टप्प्याचा चेंडू, अप्रतिम क्रिकेटचा क्लास दाखवणारा स्ट्रेट ड्राईव्ह, चेंडू निघून गेलाय सीमा पार. पंच मुन्ना पठाण यांचा येईल चौकाराचा इशारा. धावा मिळतील आणखी 4 धावा. बॅक टू फोर्स आपल्याला पाहायला मिळालेत आणि ज्या पद्धतीनं हे 2 चौकार आलेत भूषणच्या बॅटमधनं कुठेतरी पहिला चेंडू आपल्या 2 धावांचा पाहायला मिळाला. नंतर सिंगल आली, मोठ्या फटक्यांसाठी तरसवला जात होता हा संघाला या फलंदाजांना. मात्र ते मनावरचं जे एक वेगळ्या प्रकारचं दडपण होतं ते बाजूला सरण्याचं काम यावेळेला बॅट्समन भूषणकडनं झालंय. आक्रमकतेला झाला यलगार. यलगारचा पुढचा चेंडू ऑन साईडला बिरकावून दिला. क्षेत्ररक्षक आहे तैनात. होईल का कॅच? इट्स कॅच. हा असेल जेल. पहिला गडी होईल बाद. असेल पहिला झटका एमजे स्पोर्ट्स दहिवली संघाला. 5 चेंडू आतापर्यंत या षटकातले झालेत आणि या 5 चेंडूंमध्ये संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल 1-1-11 एकावर 1 11 धावा. आणि लगातार ज्याच्या बॅटमधनं आपण 2 चौकार पाहिले होते, लगातार सलग 2 चेंडूंवर ज्याच्याकडनं आक्रमण झालं होतं, हल्ला झाला होता, समोरच्या गोलंदाजाला नेस्तनाबूत करण्याचं काम केलं होतं. मात्र त्याच गोलंदाजानं रमेश यानं कमबॅक केलं आणि भूषण जो ऐन फॉर्मात दिसत होता, ज्याच्या बॅटमधनं घणाघाती प्रहार पाहायला मिळत होते, मिडल ऑफ बॅट करणं ज्याला इझी जात होतं, अगदी सुलभपणे तो फटके खेळत होता, त्या बॅट्समनला माघारी धाडलंय. आणि कुठेतरी पहिल्या 4 चेंडूंवर जे एक अपयश आलं होतं ते अपयश धुवून टाकण्याचं, पुसून टाकण्याचं काम त्या दिशेनं वाटचाल झाली आहे गोलंदाज रमेश याची. पण तो आत्मविश्वास कायम राहील का? कारण स्ट्राईकला असेल बंटी, नॉन स्ट्राईकला असेल संकेत आणि बॉलिंग मार्कवर असेल रमेश. शेवटचा चेंडू रमेशच्या या चेंडूवर मात्र दाखवलं गेलं आसमान. मिड विकेटच्या डोक्यावरनं चेंडू निघून जाईल सीमा पार. या डावातला हा पहिला उत्तुंग षटकार. तब्बल 17 धावा. समीकरण बदललं जाईल. विजयासाठी 24 चेंडू आणि अजूनही 34 धावांची मात्र गरज असेल. मैदानाच्या आतमधल्या हालचालींना एक वेगळा वेग प्राप्त होईल. कारण की पहिल्या षटकाच्या 5व्या चेंडूवर भूषण सारखा इन फॉर्मात असलेला फलंदाज माघारी धाडण्यामध्ये गोलंदाज रमेश याला यश आलं होतं आणि त्या पद्धतीने डीके स्पोर्ट्स गोलबंद संघ या मॅच मध्ये पुनरागमन करेल का, या सगळ्या आशा देखील पल्लवित झाल्या होत्या. परंतु शेवटच्याच चेंडूवर बंटीच्या बॅटमधनं घणाघाती आघात झाला आणि एक उत्तुंग षटकार देखील पाहायला मिळाला. मॅचला सुरुवात करायची आहे, वेळ घ्यायचा नाहीये. गोलबंद संघ वेळ अजिबात आपण दवडायचा नाहीये. बॉलिंग मार्कवर वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं निर्धारित मर्यादित क्षेत्ररक्षकांचं हे 2ऱ्या क्रमांकाचं षटक घेऊन आपल्याला डीके स्पोर्ट्स गोलबंद या संघाकडनं गोलंदाज करण पाहायला मिळेल. स्ट्राईकला असेल संकेत. या सामन्यामधला तो पहिला चेंडू करेल फेस. फर्स्ट बॉल ऑफ द सेकंड ओव्हर. पहिला चेंडू लो फुल टॉसर बॅटनं खेळलाय. काऊ कॉर्नरच्या रिजन मध्ये चेंडू करतोय ट्रॅव्हल. क्षेत्ररक्षकाकडनं होईल चुकी आणि चेंडू थांबणार नाही मैदानाच्या आत कारण निघून गेलाय सीमा पार. पंच JP यांचा येईल चौकाराचा इशारा. धावा मिळतील 4. या नक्कीच तुमच्या संघाला संकटात नेताना पाहायला मिळेल. 51 धावा तुमच्या हातात आहेत. तुमची बॉलिंग सतीक असली पाहिजे. पहिल्या षटकांमध्ये खऱ्या अर्थानं तुम्ही दबाव क्रिएट करण्यामध्ये यशस्वी ठरलात तर मग मात्र चित्र वेगळं असेल. बॅकफुटला जाऊन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. एक सुंदर कव्हर ड्राईव्ह झाला असता परंतु 38 सर्कलच्या आतमध्ये हा चेंडू फील्ड केला गेला आणि अवघ्या 1 धावेवर समाधान मानावं लागेल. 1 धावेने एमजे स्पोर्ट्स दहिवली या संघाची धावसंख्या धावफलकावर आहे 2-22. 2 22 धावा आणि अजूनही लक्षापासून 29 धावांनी दूर असेल तो म्हणजे एमजे स्पोर्ट्स दहिवली संघाचा गोलंदाज. आता करणला ते काम निभवायचं आहे कारण की पहिलं षटक जर आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये तब्बल 17 धावा खर्च केल्या होत्या गोलंदाज रमेश यानं आणि ते 17 धावांचं महागडं षटक या संघाला बॅकफुटला ढकलण्यामध्ये कारणीभूत ठरलं. आता त्या संघाचा अपयश धुवून टाकायचं असेल तर करणला हे षटक मात्र बेदकतेनं हाताळावं लागेल.
या षटकातला पुढचा चेंडू पुन्हा एकदा फुल टॉस ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता 38 सर्कलच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. शॉट मिड ऑफचा क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात, चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. गोलंदाज करणकडनं देखील चांगली कामगिरी होते, परंतु टप्पा शोधण्यामध्ये अजूनही तो असफल ठरतोय. जो एक सतत टप्पा असणं गरजेचं आहे. समोरच्या फलंदाजांना मनाजोगते फटके खेळण्यापासून रोखण्याकरता तो टप्पा शोधावा लागेल. या षटकातला 4थ्या क्रमांकाचा चेंडू ऋषभून खेळण्याचा प्रयत्न ऑन साईडला मारण्याचा, परंतु चेंडू थोडासा बाहेर निघाला, खाली राहिलाय. बॅट्समनच्या रडारमध्ये चेंडू आला नाही, परिणाम बॅट अँड बॉलचा कोणताही संपर्क आपल्याला पाहायला मिळाला नाही. निर्धाव चेंडू. मगापासून मी हेच सांगतोय की जोपर्यंत तुम्ही एमजे स्पोर्ट देवली संघाच्या फलंदाजांना एकेका धावासाठी संघर्ष करायला भाग पाडणार नाहीत, तोपर्यंत तुमच्या हाताशी असणाऱ्या धावा देखील तुम्हाला अपुऱ्या वाटतील. त्या जर जास्त वाटायच्या असतील तर समोरच्या फलंदाजांना मात्र जखडणं हेच सूत्र तुम्हाला अवलंबावं लागणार आहे. यावेळेला पुन्हा फुल टॉस, त्यावर खेळण्याचा प्रयत्न झाला, परंतु कमालला जवाब बॉलिंग. पहिल्या चेंडूवर करणच्या एक चौकार आला, सेकंड बॉलवर सिंगल रन, त्यानंतर थर्ड बॉल डॉट, फोर्थ बॉल डॉट आणि फिफ्थ बॉल देखील डॉट आला. म्हणजेच लगातार 3 चेंडू निर्धाव टाकलेत. एक वेगळ्या प्रकारचं दडपण यावेळेला एमजे स्पोर्ट देवली संघाकडे असेल, कारण की येणारा प्रत्येक डॉट बॉल तुमचा आस्किंग रन रेट वाढवणारा आहे. रिक्वायर्ड रन रेट वाढतो त्यावेळेस मात्र तुम्ही दबावाखाली येत असतात. यावेळेला ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न होता, टॉपेज लागली, मात्र चेंडू निघून गेलाय घोषित क्षेत्रात अवघ्या एका धावेसाठी. 2 षटकांच्या समाप्तीनंतर एमजे स्पोर्ट्स देवली या संघाची धावसंख्या धावफलकावर आहे 2-3-23, 2-3, 23 धावा. आणि पहिलं षटक जे हाताळलं होतं रमेश यानं, ज्यामध्ये खर्च केल्या होत्या 17 धावा. चला तिसऱ्या षटकाची सुरुवात करायची आहे. गोलबंद संघ टीम मिटिंग नकोय, तिसऱ्या षटकाची आपण सुरुवात करायची आहे. पहिलं षटक रमेशनं हाताळलं, त्यामध्ये 17 धावांचा पाऊस पाडला गेला, तो मात्र एमजे स्पोर्ट्स देवली संघाकडनं. आणि डीके स्पोर्ट्स गोलबंद या पहिल्या षटकामध्ये कुठेतरी माघारी परतलेला होता, बॅकफुटवर ढकललेला होता, परंतु त्या संघाला फ्रंटफुटवर आणायचं काम कोणीतरी करणं गरजेचं होतं. प्रत्येक टीममध्ये गेम चेंजर असणं महत्त्वाचं आहे. सगळे फासे आपल्या विरुद्ध पडलेले असताना देखील आपल्या चाली यशस्वी करणारा कोणतरी एक खेळाडू त्या संघामध्ये ती भूमिका पार पाडण्यासाठी तत्परतेनं कार्यरत असावाच लागतो. आणि ते काम केलं. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा सेकंड ओव्हर हाताळणारा, दुसरं षटक हाताळणारा अभिभाई बॉल द्यायचा. अभिभाई अरुण बॉल 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 द्यायचा. थोडा पुढे राहिला. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं दुसरं षटक ज्यांना हाताळलं, निर्धारित मर्यादित क्षेत्ररक्षकांचं षटक, तो गोलंदाज करण यानं केवळ 6 धावा खर्च केल्या. पहिल्या चेंडूवर चौकार येऊन देखील पुढच्या 5 चेंडूंवर केवळ 2 धावा देण्यामध्ये तो यशस्वी ठरला. आणि या मॅच मध्ये पुन्हा परत येण्याच्या सगळ्या आशा त्यानं अगदी चोखरित्या पल्लवित केल्यात. समीकरण बदललं जाईल. 23 धावा धावफलकावर लगावल्या गेल्यात. विजयासाठी अजूनही 18 चेंडू आणि 28 धावांची गरज. बॉलिंग मार्कवर असेल अरुण. करणच्या पायंड्यावर पावलं टाकून गोलंदाजीचा भार सांभाळावा लागेल बॉलर अरुण याला. लेफ्ट आर्म ऑफ द विकेटचा मारा. पहिलाच फुल टॉस चेंडू होता, त्याचा समाचार घेता आला नाहीये, कनेक्ट करता आला नाहीये फलंदाज संकेत याला. आणि त्याचा परिपाक आपल्याला पाहिला. निर्धाव चेंडूने सुरुवात झाली. करणने वेगळ्या पद्धतीचा आत्मविश्वास जो निर्माण करून दिलाय, त्या आत्मविश्वासावर स्वार व्हावं लागेल. या षटकातला दुसरा चेंडू वन्स अगेन अरुण. यावेळेला मात्र सगळा बॅट केलेला हा फटका क्षेत्ररक्षक वाट बघतोय, होईल चुकी, आणि त्या चुकीचा परिपाक चेंडू मैदानात थांबणार नाही. चेंडूवर मिळतील या 4 धावा. आणि या 4 धावांना मागच्या 6 ते 7 बॉलांपासूनचा जो संघर्ष सुरू होता, त्या संघर्षाला कुठेतरी यशस्वीतेची झालर देण्याचा प्रयत्न संकेतच्या या बॅटमधनं आणि क्षेत्ररक्षकाच्या चुकीमुळे मिळालेल्या चौकारानं झालाय. या 4 धावांनी एमजे स्पोर्ट्स देवली या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल 2-7, 2/7, 27 धावा अजूनही आवश्यक असतील, त्या मात्र 24 धावा. या षटकातला पुढचा चेंडू अरुण याचा. स्लो बॉल होता, चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला. कव्हरच्या रिझन मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू मात्र ऑनसाईडला निघून गेला. एका धावेवर समाधान मानावं लागेल एमजे स्पोर्ट्स देवली संघाला. आणि डीके स्पोर्ट्स गोलबन या संघाला विचार करावा लागणार आहे. इकॉनॉमिकल बॉलिंग महत्वाची, कमीत कमी धावा खर्च करणं महत्वाचं, समोरच्या संघाचा रिक्वायर्ड रन रेट वाढवणं हे खऱ्या अर्थानं महत्वाचं असेल. यावेळेला ओव्हर पिच बॉल. क्षेत्ररक्षकाला ही चेंडूचा लागणार नाही थांग पत्ता, कारण षटकाराच्या या फटक्याचा गिळवला गेला कित्ता. चेंडू निघून गेलाय सीमा पार षटकार. आणि या 6 धावांनी एमजे स्पोर्ट्स देवली या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल 3-4, 34, 3/4, 34 धावा.
अजूनही 17 धावांची गरज. फुल टॉस बॉल होता, प्रहार करण्याचा प्रयत्न झालाय, मिडल ऑफ बॅट करणं. यावेळेला रिव्ह्यू घेतला गेलाय फॉर द चेकिंग हाईट फॅक्टर. यावेळेला तुम्हाला हाईट फॅक्टर चेक करायचा आहे. दुसरं कोणी तिथे जाणार नाहीये. तिसऱ्या पंचांची भूमिका अभि सामंत यावेळेला पार पाडतील. 17 धावांची गरज आहे अजूनही, कारण 34 धावा धावफलकावर लगावल्या गेल्यात. ही विकेट होईल की नो बॉल येईल. नो बॉल आला तर नेक्स्ट बॉल फिट असेल, एक धाव देखील ऍड होईल आणि कुठेतरी एमजी स्पोर्ट्स दहिवली संघाला मात्र आणखी एक वेगळा बेनिफिट प्राप्त होईल. संघर्ष केला जातोय डीके स्पोर्ट्स गोलबंद संघाकडनं. इट्स अ फेअर डिलिव्हरी. बॅट्समन आउट. गडी होईल, बाद परतावं लागेल माघारी. तिसऱ्या पंचांचा येईल इशारा. फुल टॉस चेंडूवर प्रहार करणं गरजेचं होतं. कुठेतरी 38 सर्कलच्या बाहेर चेंडूला कॅरी करण्यासाठी हा फटका खेळला गेला होता, परंतु लाजवाब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. कव्हर पॉईंटच्या रिझन मध्ये क्षेत्ररक्षकानं पकडला कॅच. गडी झालाय बाद. धावसंख्या स्थिरावली आहे 34 या धावसंख्येवर आणि चेंडू पूर्ण झाले 5. अजूनही विजयासाठी 13 चेंडू आणि आवश्यक असतील त्या मात्र 17 धावा. अजूनही मॅच संपलेली नाहीये. हा चेंडू महत्वाचा असेल. या शेवटच्या चेंडूवर जर बॉल डॉट आला किंवा केवळ 1-2 धावा जर खर्च केल्या तर 12 चेंडूंमध्ये निश्चितपणानं येणाऱ्या गोलंदाजाला डिफेंड करण्यासाठी पुरेशा धावसंख्या उपलब्ध, पुरेशा धावा मात्र उपलब्ध असतील. परंतु कमाल करावी लागेल ती अरुण याला. 11 धावांचं हे षटक खर्च केले, काहीसं महागडं पडलंय. एक विकेट जरी मिळाली परंतु 11 धावा नॉट वेल अँड गुड फॉर द टीम डीके स्पोर्ट्स गोलबंद. कमबॅक करावा लागेल. हा चेंडू काही करून निर्धाव टाकणं गरजेचं आहे, कारण 17 धावा जर 12 चेंडूंमध्ये उरल्या तर मग मात्र 8.5ची सरासरी राखावी लागेल. यावेळेला मैदानाच्या आतमध्ये व्हीआयपी डाईसवर अगदी काही क्षणांमध्ये स्थानापन्न होतील शहापूर नगरपंचायतचे माजी नगरसेवक सन्माननीय विनोदजी भोईर साहेब. विनोदजी भोईर साहेब यांचं इथं शुभागमन झालेलं आहे आणि धर्मवीर चषकाच्या माध्यमातून मी त्यांचं शब्द सुमनांनी सहर्ष स्वागत करतो. मिड विकेटच्या रिजन मध्ये चेंडू टाकतोय, ट्रॅव्हल, थोडीशी दिरंगाई आणि त्याचा परिणाम या धावा मिळतील 2. या 2 धावांनी संघाची धावसंख्या होईल 36-36. 3 6 36 धावा. किशोरच्या बॅटमधून आपण या शेवटच्या चेंडूवर 2 धावा मिळाल्या. 18 चेंडूनंतर 36 या धावसंख्येपर्यंत मजल मारली ती एमजी स्पोर्ट्स दहिवली या संघानं. आता मात्र विजयासाठी 12 चेंडू आणि समीकरण असेल ते मात्र 15 धावांचं. 7.50च्या सरासरीने या धावा वसूल कराव्या लागतील. मित्र आता यावेळेला गेम प्लॅनिंग काय असलं पाहिजे डीके स्पोर्ट्स गोलबंद संघाचा, तर मी असं म्हणेल कमीत कमी 3 ते 4 धावा खर्च कराव्या लागतील येणाऱ्या गोलंदाजाला. तो ते करण्यामध्ये जर यशस्वी ठरला तर निश्चितपणे 10 ते 11 धावा शेवटच्या 6 चेंडूवर एक लक्ष उभं केलं जाईल आणि 10 ते 11 धावा 6 चेंडूवर निश्चितपणानं एक वेगळा फायटिंग कॅल्क्युलेशन पाहायला मिळेल, वेगळं फायटिंग कॅल्क्युलेशन पाहायला मिळेल आणि शेवटच्या षटकामध्ये 10 ते 11 धावा निघणं निश्चितपणानं कठीण असतील. समोरच्या संघाला तुम्ही त्यावर दबावही टाकू शकता आणि स्वतःच्या संघाचा आत्मविश्वास देखील या षटकामध्ये उंचावू शकता. बॉलिंग मार्कवर पाहायला मिळेल या डावातला डीके स्पोर्ट्स गोलबंद संघाचा आतापर्यंतचा सर्वात यशस्वी गोलंदाज करण. वैयक्तिक दुसरं. पहिला चेंडू षटक क्रमांक 4. हाफ ट्रॅकर बॉल बिरकावून दिला. क्षेत्ररक्षक तिथे आहे, ताईंना पात्र कॅचचा प्रयत्न करणं गरजेचं होतं. हे आहे सुमार दर्जाचं प्रदर्शन. इतक्या सोप्या प्रकारच्या चेंडूवर जर तुम्ही चुकी करत असाल निश्चितपणे तुमच्या मनावर दबाव असेल, परंतु दबावाला घेऊन जर तुम्ही या स्पर्धेमध्ये उतरले असाल तर मग मात्र क्रिकेट अजून तुमच्यापासून लांब आहे. गोलंदाजाची मेहनत, त्या मेहनतीवर पाणी फेरण्याचं काम तुम्ही स्वतःहून करत असाल तर समोरचा संघ तुमच्यावर हवी होईल, वर्चस्व गाजवेल आणि त्याच्या आक्रमणासमोर तुम्हाला अक्षरशः शरणागती देखील पत्करावी लागेल. या 4 धावांनी संघाची धावसंख्या धावफलकावर आहे 40. समीकरण बदललं गेलं. विजयासाठी 11 चेंडू आणि आता मात्र 11 धावांची गरज. पुन्हा बॉलिंग मार्कवर करण. स्ट्राईकला आहे बॅट्समन संकेत. लाजवाब फलंदाजी आतापर्यंत. यावेळेला खराब चेंडू, फुल टॉस बॉल बिरकवून दिले कॉर्नरच्या रिजन मध्ये. 1 बाउंड, सीमा पार, चौकार. धावा मिळतील 4. बॅटिंग साइडनं की ओके अंपायर साइडनं रिव्ह्यू आलेला आहे बीमर साठी. 4 धावा धावफलकावर लगावल्या गेल्या. 44 धावा आता मात्र जोडल्या गेल्या धावफलकावर. या प्रकारचा फुलटॉस बॉल टाकणं मला तरी असं वाटतं की ही चुकीच्या पद्धतीची गोलंदाजी आहे. दबाव असेल मित्रांनो, परंतु म्हणतात ना ताणतणावाला बाजूला सारून मनाला शांत आणि संयमी ठेवा. स्थिर मनच तुम्हाला तुमच्या प्रगतीचा मार्ग सांगू शकतो. आणि या वेळेला तिसरे पंच. इट्स अ फेअर डिलिव्हरी. इट्स अ फेअर डिलिव्हरी. फुल टॉस बॉल त्याचवर समाचार आणि त्याही पेक्षा
खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. कारण तुमच्याकडे उरवायला गमवायला कमी असेल उरलेलं, तर ते उरलेलं जे कमी आहे ना, ते वाचवण्यासाठी तुम्ही प्राणपणानं लढणं अनिवार्य असतं. यावेळेला सुंदर चेंडू, त्यावर सुंदर फटका, पॉइंटच्या डोक्यावरनं डिप्रिजन मध्ये देखण्या फटक्यातून आलेला हा देखणा चौकार. आणि या 4 धावांनी एमजे स्पोर्ट्स दहिवली या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल 48 4 8 48 धावा. करंजच्या पहिल्या 3ही चेंडूवर सणसणीत 3 चौकार पाहायला मिळाले. आणि या मैदानावर चौकारांचा पाऊस पडताना संकेत आतापर्यंतच्या या इनिंग मध्ये पाहायला मिळाला. दहिवली संघाच्या या खेळीमध्ये लाजवाब फलंदाजी संकेत याची. या पुढचा चेंडू बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. क्षेत्ररक्षकाची देहबोली यावेळेला सांगते की आम्ही मॅच सोडली आहे, कारण कोणत्या प्रकारचा पाठलाग करण्याचा प्रयत्न नाही. चेंडू निघून गेला आहे. 4 धावांसाठी सलग 4था चौकार आणि या चौकारानं विजय संपादित केलाय, तो म्हणजेच एमजे स्पोर्ट्स दहिवली संघानं डीके स्पोर्ट्स गोलबन या संघावर. मनापासून अभिनंदन एमजे स्पोर्ट्स दहिवली संघाचं आणि शेवटपर्यंत लढण्याची जिद्द दाखवली डीके स्पोर्ट्स गोलबन संघाचं देखील मनापासून कौतुक. यापुढील होणारा सामना किरण 11 कसारा विपक्ष जय बजरंग स्पोर्ट्स. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट